लोढा पॅराडाईज ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संस्था माजीवाडा ठाणे व श्री गजानन सांस्कृतिक कला मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने दिवाळी संध्याचे आयोजन करण्यात आले। तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सुद्धा करण्यात आला। सदर कार्यक्रमाच्या वेळी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर, शिवसेनेचे माजी नगरसेवक व माजी स्थायी समिती सभापती संजय देवराम भोईर आणि शिवसेनेच्या माजी नगरसेविका व सदस्य शिक्षण मंडळ ठाणे महानगरपालिका उषाताई संजय भोईर व अन्य मान्यवर उपस्थित होते। ज्येष्ठ समाजसेवक देवराम भोईर व त्यांचे कुटुंबीय नेहमीच प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतात। ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान कार्यक्रम असो किंवा एखादा अडचणीचा प्रसंग, त्यात संपूर्ण भोईर कुटुंब उपस्थित असते। प्रभागातील नागरिकांच्या सुख आणि दुःखामध्ये भोईर कुटुंब सहभागी असल्याने आपल्या हक्काचा माणूस म्हणून भोईर कुटुंबाकडे पाहिलं जातं व हाच विश्वास भोईर कुटुंबाची ताकद आहे। आलेल्या मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोढा पॅराडाईज ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट रामदास राजगुरू, उपाध्यक्ष सुरेश बिल्ला, उपाध्यक्ष दीनदयाळ गुप्ता, सचिव पांडुरंग सोनटक्के, सहसचिव हरिचंद्र हिंगणे, खजिनदार अर्जुन ढाके, सहखजिनदार सुधाकर पंडित, सदस्य प्रभाकर फासे, गोपाळ एडके, अशोक तेलवणे, मधुकर शिंदे, सूर्यमाला बिल्ला, अर्चना मडवी यांनी खूपच मेहनत घेतली। यावेळी समाजसेवक पप्पू श्रीवास्तव यांचा सन्मान लोढा पॅराडाईज ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केला। ह्या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती लक्षणीय असल्याने कार्यक्रमाची शोभा वाढली। लोढा पॅराडाईज ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संस्था व श्री गजानन सांस्कृतिक कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण आपल्या ज्येष्ठांचा सत्कार करणार आहोत। सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे। जरा जोरदार टाळ्या वाजवी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय। कारण एक दिवा ज्ञानाचा अज्ञानाशी लढण्याचा, एक दिवा ज्ञानाचा अज्ञानाशी लढण्याचा, एक दिवा अज्ञानाशी लढण्याचा, एक दिवा आनंदाचा प्रकाशाचा काळोख दूर करण्याचा आणि एक दिवा ज्येष्ठ नागरिकांच्या आशीर्वादाचा। त्यांनी हातभार लावला आणि ते इहलोकी गेलेत असे जे सभासद आहेत त्यापैकी कैलासवासी जयंत आनंदजी शास्त्री साहेब, अशोक गोरे साहेब, किशनजी गोयल साहेब, तुकारामजी अंबाजीराव गवळी साहेब, क्षेमराज तारांजी निमजे साहेब, पुरुषोत्तम काशीनाथ दातार साहेब, PR रामचंद्र साहेब, अशोकजी दत्तात्रय गांधी साहेब, श्याम सुंदरजी अग्रवाल साहेब आणि भाईदास मगनजी वाघ साहेब हे 10 आपले ज्येष्ठ सभासद इहलोकी गेले। तर त्यांच्यासाठी आपण श्रद्धांजली अर्पण 2 मिनिटं उभे राहावं आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी ही विनंती। ओम शांती। ज्यांना ती म्हणता येते त्यांनी ती म्हणावी ही सुद्धा विनंती आहे। कारण त्यांना छोटंसं एक पुष्पगुच्छ आपण देतोय। लोढा पॅराडाईज ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संस्था माजीवाडा ठाणे यांच्या वतीनं तसंच श्री गजानन सांस्कृतिक कला मंच यांच्या माध्यमातून आजचा हा सत्कार सोहळा पार पाडला जातोय आणि पहिली बॅच आपण बोलावतोय ज्यांचे आपण सत्कार करणार आहोत लगेच। हे फार मोलाचं आहे, महत्वाचं आहे। लोढा यानंतरचं नाव आहे श्रीमती सुभाष। ज्येष्ठ नागरिकांचा आपण सन्मान करून त्यांचा आशीर्वाद देतोय। राघवेंद्र भीमराव मथर साहेब यांनी स्टेजवर यावं। मथर साहेब, दीपक कोळेकर यांच्याकडून त्यांनी सुद्धा तयार व्हायचं, मंचावरती यायचं।
आपल्या कारण आम्हाला तुमच्यासारखं आमची अपेक्षा आहे. त्यानंतर नावाचे प्रमुख साहेब राजगुरू आमचे अध्यक्ष यानंतर वाजवून या कार्यक्रमाचा देखील या निमित्ताने उत्साह वाढवला आहे. भाऊराव फासे विनय रामचंद्र परांजपे आपण सगळं आमच्या नगरसेविका उषाताई करतो. बीजेपीच्या ऍक्टिव्ह कार्यकर्त्या आणि मोठे समाजसेविका त्यानंतर मधुकर शिंदे. आमच्याकडे 2 मधुकर आहेत. एक सर्व पाऊल साहित्य असले तरी मराठी स्वागत करणार सत्कार आमचे सुरेश बिर्लाजी करावा आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आपण यामध्ये त्यांच्या माध्यमातून ज्येष्ठांचा आपण सत्कार करतोय. त्यानंतर उषाताई हा नेहमीच महिलांसाठी कार्यरत असतात. कुटुंबामध्ये कार्याला साहेबांनी कबूल केलं होतं की मला वेळ मिळाला तर मी नक्कीच येईन. आणि आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला कापून मान्यवर उपस्थित असतात. असंच आपल्याला सहकार्य आम्हाला मिळावं ही थोडे विनंती. येणारं 20 वर्ष आपल्याला सुखाचा समृद्ध हो आणि आपल्या आयुष्याला भरभराटी मिळो ही साई जवळ प्रार्थना करतो. लोढा प्रकारे ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संस्था या संस्थेच्या वतीने आज ज्येष्ठांचा एक जाहीर सत्कार या ठिकाणी होतोय. कोणी 90 वर्षे, कोणी 95 वर्षे, कोणी 80 वर्षे, कोणी 85 वर्षे अशा प्रकारचे ज्यांनी आज वयाची ओलांडली आहे त्या अशा ज्येष्ठ लोकांचा आज सत्कार होत असं मला अभिमान वाटतोय की आम्ही जे ज्येष्ठांसाठी काहीतरी कार्य करतो त्या ज्येष्ठांच्या कार्यक्रमाची आज काहीतरी चीज या ठिकाणी आपल्या संस्थेतर्फे मिळते. हे तुमचं आमच्या सर्वांचं भाग्य या ठिकाणी. कारण ज्येष्ठांच्या बद्दल बोलताना मी एवढं सांगण्या ठिकाणी की आजपर्यंत या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी ज्येष्ठांची आम्ही संघटना तयार करतो त्या ठिकाणी अशा प्रकारे त्यांना वास्तू निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. संजयने सांगितलं लोढा याच्यामध्ये आपण आपली वास्तू बनवून दिली त्या ठिकाणी ब्रह्मांड या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघटना त्या ठिकाणी त्यांना 1,50,00,000 त्यांनी वास्तू निर्माण करून दिलेली आहे. त्याचबरोबर ढोकरला देखील त्या ठिकाणी 1 कोटीची वास्तू त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. दादाने सांगितल्याप्रमाणे आता लोढाकडे देखील आपण तशी वास्तू निर्माण करण्याच्या दृष्टिकोनात आम्ही प्रयत्न करावा. ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी माझ्या यशात लागतील त्या गोष्टीसाठी आम्ही पूर्णपणे या ठिकाणी सहकार्य करू अशा प्रकारच्या या ठिकाणी अभिवादनाचं काही भरपूर असल्यामुळे जास्त वेळ न घेता योजनासारखा भरपूर या ठिकाणी आहे. पण बोलत असताना या ठिकाणी मी सर्व ज्येष्ठांचा भान आणि मान ठेवतो या ठिकाणी. कारण आता 8:30 वाजून गेले नाही आणि 8:30 वाजून गेले असल्यामुळे अजून ही मंडळी किती वेळ
त्या ठिकाणी थांबणार आहे की जास्त वेळ थांबू नये, त्या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करावे अशा प्रकारची विनंती करतो आणि या ठिकाणी होतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि ज्येष्ठ आणि सर्व श्रेष्ठ मंडळी त्या ठिकाणी आपण इथे उपस्थित आहात. कोणाचं 91 वर्ष त्या ठिकाणी, 86 वर्षाचे त्या ठिकाणी आहेत. आता सर्वच मंडळी त्या ठिकाणी आपण ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून आपण एका कट्ट्याच्या याच्यातनं आपण चांगला उपक्रम त्या ठिकाणी बिर्ला साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण करत आहोत. आणि कार्यक्रम करत असताना आपल्याला की आपण सर्व ज्येष्ठ मंडळी ज्यावेळेस कट्ट्यावरती बसतो त्यावेळेस आपल्याला आपण एक प्रत्येकाचं सुख दुःख त्या ठिकाणी आपण सांगतो आणि सुख दुःख सांगितल्यानंतर मन हलकं होतं त्या ठिकाणी. नाहीतर असं आहे की घरात बसून जर आपण बघितलं की रिटायरमेंट ज्यावेळेस रिटायर होतो माणूस, तर तो रिटायर झाल्यानंतर पूर्वीचे दिवस जेव्हा आठवतात ना, की पूर्वी माझं त्या ठिकाणी मी किती मौज मजा त्या ठिकाणी करत होतो. आणि त्याच्यानंतर आता जर आपण बघितलं तर आपण ज्येष्ठ झालो, आपले मुलं त्या ठिकाणी आहेत, आपले सुना त्या ठिकाणी आल्या, नातवंड त्या ठिकाणी आले. त्याच्यानंतर आपण घरामध्ये आपल्याला जी अडचण त्या ठिकाणी निर्माण होते की बाबा आपल्याला थोडंसं आपण असं वाटतं ना की आपल्याला कंजेस्टेड म्हणून आपण त्या ठिकाणी आपण असं अडचणीची गोष्ट त्या ठिकाणी होते की आम्ही कसं काय राहायला पाहिजे. आता घरात त्या ठिकाणी एवढी मंडळी आहेत, ती सर्व गोष्टी त्या ठिकाणी आहेत. आपण असं विचार एक त्या ठिकाणी करतो आणि मग त्या विचारांना आपण ज्यावेळेस बसतो तर थोडंसं विचार करत बसतो की बाबा आपल्याला आम्ही काय करायला पाहिजे. तर तो थोडासा बाहेर हलका करण्याचा जो माध्यम ज्या ठिकाणी आहे तो माध्यम त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक कट्टा त्या ठिकाणी. आणि तो कट्टा त्या ठिकाणी एवढं चालतो की आज आम्ही बघितलं की त्या कट्ट्यावरती त्या ठिकाणी बिर्ला साहेब असतील किंवा कोणी त्या ठिकाणी असेल तर त्या ह्याच्यातनं आपण कट्टा त्या ठिकाणी छोटा आहे. पण एक आहे की नाना त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही नानांच्याकडे एखादी गोष्ट काढता, नानांचा पाठपुरावा त्या ठिकाणी होतो आणि ती गोष्ट नानांनी सांगितल्यानंतर आम्हाला ती इम्प्लिमेंट करायला लागते. आणि ती इम्प्लिमेंट करायची म्हणजे ते काय मला माहित नाही, मंजूर असेल नसेल त्या ठिकाणी, पण मला करून पाहिजे. आणि मग असं आहे की प्रत्येकाची नशिबात त्या ठिकाणी नसतो की ज्येष्ठांची सेवा करण्याची संधी प्राप्त त्या ठिकाणी. आज माझ्याकडे त्या ठिकाणी जवळजवळ माजूड असेल, बालकुम असेल, डोकाने असेल, कोलशेत असेल, या भागातले जेवढे ज्येष्ठ नागरिक आहेत जवळजवळ 3500 माझ्याकडे त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत. आणि प्रत्येक ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी जेवढे आहेत प्रत्येक सोसायटीमध्ये त्या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी त्या ठिकाणी आहे. आम्ही एक ब्रह्मांडला त्या ठिकाणी कट्टा त्या ठिकाणी तयार करून दिले, त्यांना त्या ठिकाणी आम्ही इमारत त्या ठिकाणी तयार करून दिलेली आहे. डोकालीला त्या ठिकाणी इमारत त्या ठिकाणी तयार करून दिलेली आहे. राहिलं माजिवडा आणि माजिवड्याला त्या ठिकाणी आपल्याला एक इमारत त्या ठिकाणी तयार करून द्यायचं आहे. आणि ती अमेरिकन प्लॉटवर त्या ठिकाणी महानगरपालिकेची मंजूर त्या ठिकाणी देऊ. याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी करण्याच्या संदर्भात आज आपण ज्येष्ठ नागरिक ज्या ठिकाणी आपण गार्डन आहे तिथं आपल्याला बसण्यासाठी मेघडबरी त्या ठिकाणी तयार केलेली आहे. आपण थोड्या दिवसात त्याचंही उद्घाटन त्या ठिकाणी करू. आचारसंहितेच्या अगोदर उद्घाटन करून तुमच्या हातात त्या ठिकाणी देऊ. या सर्व गोष्टी त्या ठिकाणी मधल्या काळामध्ये नानांच्या बरोबर त्या ठिकाणी नानाही तुमच्या बरोबर. म्हणजे कसं आहे की आम्ही यंग आहोत, म्हणजे ज्येष्ठ त्या ठिकाणी नाहीत, पण तिची मोज मजा त्या ठिकाणी होते ना, ते आम्ही पण नाही करू शकत. आणि एवढं अशी मजा आणि सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपण केल्या. आणि पिकनिक म्हणजे वर्षातनं 1-2 पिकनिक होणं गरजेचं आहे की आपण कुठेतरी एक पिकनिक देवस्थान ठिकाणी त्या ठिकाणी गेलं, एक पिकनिक मजा करण्यासाठी त्या ठिकाणी गेलो. तर असं त्या ठिकाणी आपण जर केलं तर आपल्याला चांगला म्हणजे आपली जी संख्या आहे तर ती संख्या वाढेल, हे कमी होणार नाही. की प्रत्येक वर्षी ज्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या कार्यक्रमाचे त्या ठिकाणी होतात, सर्व नियोजन त्या ठिकाणी होतो, सर्वच गोष्टी त्या ठिकाणी होतात. सर्वच गोष्टी त्या ठिकाणी तुमच्यासाठी त्या ठिकाणी आपण करून देण्याचा प्रयत्न करतो. आज आपण सर्वच ज्येष्ठ मंडळी त्या ठिकाणी दीपावलीच्या निमित्ताने आपल्याला हा कार्यक्रम त्या ठिकाणी नियोजित केलेला आहे. या दीपावलीमध्ये ही दीपावली आपल्याला सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीची जावं अशी मी साई जयरामच्या प्रार्थना करतो. आणि आपण असं हसत खेळत राहा. लोधामध्ये त्या ठिकाणी जेवढी ज्येष्ठ मंडळी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आणखी वाढ त्या ठिकाणी कशी होईल. आणि तुम्ही त्या ठिकाणी एक भोईर कुटुंबाच्या बरोबर त्या ठिकाणी जोडलेला आहात. तर ते कुटुंब त्या ठिकाणी आजपर्यंत जेवढ्या लोकांच्या बरोबर त्या ठिकाणी आम्ही चाललो तेवढे लोक त्या ठिकाणी आमच्या बरोबर त्या ठिकाणी आशीर्वादाच्या रूपी त्या ठिकाणी उपस्थित आणि एकत्र राहतात. आणि आम्हाला असं आहे की आम्ही ज्यावेळेस प्रत्येकाचं सुखदुःख ज्यावेळेस असतो आणि त्या सुखदुःखामध्ये सर्वच लोक त्या ठिकाणी आपण एकत्रित करतो. आणि बरंचसं आम्हाला त्या ठिकाणी अडचणी निर्माण होतात.
त्या ह्याच्यामध्ये असं आहे की पूर्वी त्या ठिकाणी आपल्याला विचार आपण करत होतो की माझा मुलगा त्या ठिकाणी असेल किंवा माझा परिवार त्या ठिकाणी असेल तर त्याला त्याचं छप्पर त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आणि तो छप्पर मिळाल्यानंतर मग असं आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये प्रपंच त्या ठिकाणी वाढतो आणि मग त्या अडचणी ज्या निर्माण होतात त्या ह्याच्यातनं आपल्याला आपण थोडंसं मागे पुढे त्या ठिकाणी चालतात. काही आम्ही आता असं पण असतो आम्ही बघतो की मुलं त्या ठिकाणी बाहेर देशात असतात आणि मुलं बाहेर देशात असतात ते फक्त व्हिडिओ कॉलिंगवरती बोलतात की मुलगा व्हिडिओ कॉलिंगवरती बोलल्यानंतर मग आई वडील त्या ठिकाणी आपल्याला सांगणार हा आम्ही असं आहे पण तो बघण्यासाठी त्या ठिकाणी येत नाही. आम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी आम्ही बघतो की कोलचेन खाडीवरती आम्ही ज्यावेळी जातो तिथं त्या ठिकाणी 10व्याचा आणि याचा कार्यक्रम असतो त्यावेळेस आम्ही बघतो की मुलं त्या ठिकाणी लंडनला आहे की मुलं त्या ठिकाणी दुबईला आहे पण तो व्हिडिओ कॉलवरती सांगतो की माझ्या आई वडिलांचं त्या ठिकाणी क्रियाक्रम करा. तर ती त्या ठिकाणी जी पद्धत आहे म्हणजे कसं आहे की आता एक भाऊ त्या ठिकाणी 2 भाऊ होते त्यांचं मुलांनी त्या ठिकाणी विचारलं की बाबा तू आज कसं का त्या ठिकाणी दोघे का नाही आले तुम्ही. तर त्यांनी सांगितलं की आम्ही ठरवलं की वडील गेल्यानंतर तू जायचा आणि आई गेल्यानंतर तू जायचं त्या ठिकाणी. तर ही गोष्ट त्या ठिकाणी आहे ना की ज्या आई वडिलांनी जन्म दिला ते राहिलं बाजूला पण हे जी गोष्ट त्या ठिकाणी होते ना की बाबा आता मी मोठा झालो पण ज्या आई वडिलांनी जन्म दिला आणि त्यांनी शिकवलं आणि सर्व गोष्टी त्या ठिकाणी ज्यावेळेस केल्या त्यावेळेस त्यांनी ती गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे की मला जन्म देणारा आई वडील आहेत त्यांनी मला त्या ठिकाणी माझा हौस मौजा त्या ठिकाणी मौज करण्यासाठी संदर्भात मला जे खर्च त्या ठिकाणी केला व त्यांनी व्याजाने त्या ठिकाणी काढले त्याची सर्व गोष्टी त्या ठिकाणी ज्यावेळेस करतो तर ती गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे की माझे आई वडील त्या ठिकाणी आहेत मग ती आई वडील त्या ठिकाणी देवासारखे त्या ठिकाणी माझे आहेत कारण मला त्यांनी जन्म दिला तर त्यांना त्या ठिकाणी आपण आठवण ठेवणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आज आम्ही आमच्या आजी आजोबांची त्या ठिकाणी सेवा करू शकलो नाही आम्ही आमच्या आई वडिलांची सेवा करतो पण तुमच्यासारखी जी मंडळी त्या ठिकाणी आम्हाला मिळाली की आम्ही एक विचार आम्ही समजतो की आमचे आजी आजोबा तुम्ही त्या ठिकाणी आणि आम्ही तुमची त्या ठिकाणी सेवा करतो अशा पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतो. आणि दुसरं त्या ठिकाणी की आता आपण सायबरच्या संदर्भात आपण जी गोष्ट त्या ठिकाणी मॅडम तर तुमच्या आलेल्याच आहेत आपल्या कापरोडी पोलीस स्टेशनकडनं. आता मी परवाच्या दिवशी एक बातमी बघितली की वयस्कर मंडळी त्या ठिकाणी होती की एक कंपनीचा मालक होता त्याच्या त्या ठिकाणी 58 कोटी रुपये त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी सायबरच्या माध्यमातून त्या ठिकाणी उडवले गेले आणि त्याच्यानंतरची तक्रार झाली 7 लोक त्या ठिकाणी अरेस्ट पण केले. पण एक आहे की ज्यावेळेस आपल्याला ज्या गोष्टी त्या ठिकाणी माहीत पडतात तर त्या गोष्टी त्या ठिकाणी किती जपून चालायला पाहिजे हे तुम्हाला हे आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला सर्व मॅडम त्या ठिकाणी आपल्याला सांगणारच आहे. पण ही गोष्ट लक्षात ठेवा की आपण ज्यावेळेस आपल्या हातामध्ये मोबाईल असतो काही लोकांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल त्या ठिकाणी काही त्या ठिकाणी छोटे मोबाईल त्या ठिकाणी छोट्या मोबाईलला त्या ठिकाणी काय प्रॉब्लेम येत नाही पण मोठे त्या ठिकाणी अँड्रॉइड मोबाईल असेल तर आपण बटन त्या ठिकाणी काय दाबतो आपल्याला त्या ठिकाणी संपूर्ण सांगतात ती ब्लॅकमेलिंगची चालते आणि ब्लॅकमेलिंग चालल्यानंतर या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला बघण्यासाठी मिळतात. म्हणून आपण थोडंसं सावधगिरीने त्या ठिकाणी पुढे चाललं पाहिजे आणि अशाच पद्धतीचं त्या ठिकाणी आपण कार्य त्या ठिकाणी आपण करत राहू आणि या सर्व गोष्टींसाठी आपण सर्वांनी आम्हाला निमंत्रित त्या ठिकाणी केलं बिर्ला साहेब त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो. जय जय. आज लोढा कार्यालय ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संस्था माजिवडा हा जो कार्यक्रम इथे नियोजन केला आहे आणि आम्हाला इन्व्हिटेशन दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. नंतर दिव्याला दिवा जोडला एक दीपस्तंभ तयार होतं फुलाला फूल जोडलं की फुलांची सुंदर अशी माळ तयार होते आणि माणसाला माणसं जोडली की माणसांचं एक नवीन नातं तयार होतं. तसं आपलं नातं इथे तयार झालेलं आहे. आणि आज जो इथे ज्येष्ठ नागरिकांचा इथे कार्यक्रम नियोजन केला आहे सगळ्यांचा मी आभारी मानते की आज दीपावलीच्या निमित्त आपण सगळ्यांनी इथे भेटलेलो आहोत. इतकं सुंदर असं रम्य वातावरण इथे तयार झालेलं आहे. सगळीकडे आकाशबंदी लागलेल्या आहेत लाइटिंग सुद्धा सुंदर अशा लागलेल्या आहेत. सगळीकडे असे रोषणाई झालेली आहे. अशी दिवाळी आपली साजरी आपण करत आहोत आणि खरंच मनापासून मी सांगेन की म्हणतात ना की आपण जेव्हा जेव्हा ज्येष्ठ नागरिक आपण एकत्र येतो तेव्हा आपले देवाणघेवाण होत असतात. कारण पूर्वीचे आणि आताचे दिवस तुम्ही बघितच असाल
की पूर्वीचे दिवस कसे होते आणि आताचे दिवस कसे आहेत. पूर्वी आपले एकमेकांना येऊन भेटणं, फराळ देणं, एकमेकांच्या घरी जाणं, एकमेकांना मदत करणं, आता तसं पॉसिबल झालं नाहीये. एकमेकांना मदत सुद्धा आपल्याला करायला मिळत नाहीये. आताची पिढी खूप यंग जनरेशन आहे, फराळ सुद्धा करायला वेळ मिळत नाही. पण तुम्ही जे केलेले कष्ट आहेत ते आताच्या आमच्या पिढीसाठी जमणार नाहीये. कारण तुम्ही जे केलेले खरे कष्ट म्हणतात ना, शेती करून सुद्धा आणि शेतीची कामं करून घरातलं सगळं काम करून सुद्धा आपण सगळ्या गोष्टी करत होतो. कधी असा आजार नव्हता, कारण सोन्याचे दात आले नव्हते तेव्हा, आपल्या चांदीची केस झाली नव्हती तेव्हा, आणि शरीरामध्ये कुठेतरी रॉड आले नव्हते आपले. पण आता सगळ्या गोष्टी जसं जसं आपण सिनियर सिटीजन होत जातो तशा तशा आपल्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये वाढत जातात. आणि तरी सुद्धा आपण एक जिद्द असते, नाही आम्ही सिनियर नाही आहोत, आम्ही यंग डॅशिंग जनरेशन आहोत, आम्हाला आता पुढे जायचं. आपण सकाळी पहाटे सगळे एकत्र उठणार, जॉगिंग करणार, कारण फार काळाची गरज आहे. भले आपल्याला कितीही काम असू दे, किती वेळ असू दे, तरी आपण सगळ्यांना स्वतःला फिट ठेवतो. हास्य क्लब आहे, तिथे आपण जाऊन स्वतःला फिटनेस ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून आज जेव्हा जेव्हा म्हणतात ना की आपल्याला आपली पिढी आपल्याला माहिती आहे की सकाळी पहाटे उठत नाहीये, लवकर उठत नाहीये, उशिरा झोपणं, उशिरा उठणं. पण आज दिवाळीच्या पहाटे निमित्त काय होणार, पण लवकर त्या निमित्ताने लोक उठत असतात, पहाटे लवकर उठतात. पण असंच जर आपण सगळ्यांनी एकत्र लवकर उठलो आणि आपल्या दीर्घ आयुष्य आपल्याला लागत असतो. आपलं वाचन कमी झालेलं आहे, आपलं लिखाण कमी झालं आहे, कारण ह्या मोबाईलच्या यंग जनरेशनमुळे. आणि आज इथे सिनियर सिटीजनचे जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण आज तुम्ही इथे सगळे एकत्र इथे जमलेले आहात. प्रत्येक कार्यक्रम म्हणतात ना, दिवा मातीचा असू दे किंवा सोन्याचा, तो चमकणारच. तसंच माणसं कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही गोष्टीत असू दे, पण त्यांचं काम करणं फार महत्वाचं असतं. आणि म्हणतात ना की पुस्तक हा कितीही जुना झाला तरी तो वाचता आला पाहिजे आणि तो वाचला गेला पाहिजे. तशा आपण पुस्तकासारखे आहोत. आपण कितीही जुनं झालो तरी आपले कामाची कल्पना, आपण दिलेली कल्पना, आपण दिलेल्या आठवणी ह्या जागृत ठेवणं फार महत्वाचं आहे. आणि आज जो इथे तुम्ही कार्यक्रम इथे नियोजन केला आहे इतकं सुंदर असं, आणि दिवाळी जवळ, आता म्हणजे दिवाळीचे 3रा दिवस आहे, उद्या नरक चतुर्थी आहे, परवा लक्ष्मीपूजन आहे, मग भाऊबीज आहे, पाडवा आहे. सगळ्यांना असे गोड गोड शुभेच्छा देते. आम्हाला खूप ठिकाणी दिवाळी संध्या कार्यक्रम आहे, आज बऱ्याच ठिकाणी जायचं आहे. उद्या दिवाळी पहाटचा कार्यक्रम आहे, सगळ्यांच्या भेटीगाठी होणार आहे. म्हणून जास्त न बोलता तुम्हाला सगळ्यांना खूप खूप मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा देते. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही देवाचरणी प्रार्थना करते. आणि असंच हसत राहा, मस्त राहा. आयुष्य फार सुंदर आहे आणि फार सुंदर जगायचं आहे. परमेश्वराने एकदाच आयुष्य दिले आणि ते असंच जगता आलं पाहिजे आपल्याला. आज एवढंच सांगेन आणि सगळ्यांची मी रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तर त्यांनी जी आधारवड हे जे ॲप आणले, वरिष्ठांच्या ज्या काही ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या काही तक्रारी आहेत किंवा त्यांना येणाऱ्या समस्या याबाबत आधारवड जी एक ॲप आणलं आहे, तर त्याबाबत आमचे जे इगल ब्रिगेड फाउंडेशनचे बिवलकर यांनी आपल्याला मगाशी माहिती दिली आहे. त्याप्रमाणे आपण आधारवड ॲप डाउनलोड करून घ्यावं आणि ही येणारी दिवाळी जशी आपली आनंदाने साजरी होणार आहे त्यामध्ये सायबर सुरक्षेच्या दृष्टीने ती चांगली जावी आपल्याला. त्याबद्दल मी आपल्याला शुभेच्छा देते आणि धन्यवाद. आपण सर्व लोक इथे जमा झाले आणि हा विशिष्ट सोहळा चांगल्या पद्धतीने पार पाडण्यास आपण सर्वांनी आम्हाला उत्साह दिला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपले स्वागत करतो. मंचावरील आपले ज्येष्ठ नगरसेवक नाना भोई, नंतर कापूरबावडी पोलीस स्टेशनच्या मॅडम डोंगळे मॅडम, नंतर आमचे कमिटी मेंबर्स यांच्या सर्वांचे सुद्धा मी स्वागत करतो. आणि हा कार्यक्रम तसा खास कार्यक्रम आहे, कारण त्याच्यामध्ये मोर दॅन म्हणजे 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचे आपण इथं आपण सत्कार करत आहोत. ही पिढी जी आहे, ही जी पिढी आहे, ह्या पिढीने खूप कष्ट केलेले आहे. एखाद दोन वेळ असतील एक्सेप्शन म्हणून, परंतु बहुतेकांनी गरिबी बघितली आहे, कष्ट केलेले आहेत आणि एक नेहमी उद्दिष्ट ठेवलेलं आहे समोर की आपले पोरं बाळं उच्च शिक्षित होतील, जे त्यांना शिकायला मिळालं नसेल कदाचित, तर त्या मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं आणि प्रगती करावी.
आता होतं काय या सर्वांमध्ये बरेचसे आता आमच्या जेवढे ज्येष्ठ नागरिक आहे बऱ्याचशा लोकांची मुलं हे परदेशी आहेत, काही स्थायिक झाले, काही राहतात. तर ही जी पिढी आहे तिने खूप त्याग केलेला आहे. आताच्या पिढीला हा त्याग कदाचित माहीत असणार नाहीये आणि सांगितलं तरी तो कितपत त्यांना पटेल किंवा रुचेल हे माहीत नाही. आत्ताची पिढी जी नवीन जी पिढी आपली आलेली आहे, पर्टिक्युलरली नातवंडांची वगैरे, त्यांना त्या ह्या गोष्टीची झळक बसलेली नाही. तर ह्या सर्व गोष्टी विचारात घेऊन आमच्या कमिटीने हा विशिष्ट कार्यक्रम विशिष्ट ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित केलेला आहे. तर आपल्या सर्वांचे सर्वप्रथम मी धन्यवाद देतो. आपण मोठ्या संख्येने उपस्थित झालात, नाना वेळेत वेळ काढून इथे आले, मॅडमही आलेले आहेत वेळेत वेळ काढून. सर्वांना मी धन्यवाद देतो आणि असंच तुमचा नेहमी आम्हाला आधार, सपोर्ट आणि उत्साह वाढवणाऱ्या गोष्टी घडत राहो. आणि आपल्या सर्वांना, कारण इथं सर्व हा ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम असल्यामुळे सर्वांना उत्तम आरोग्य लाभो आणि आनंदमय उरलेलं जीवन जे आहे ते आनंदमय जावो ही मी परमेश्वराला आजच्या क्षणी प्रार्थना करतो. धन्यवाद.